ह्यात तयार केलेल्या पाण्यामध्ये फक्त 1 चमचा ही वस्तू मिक्स करून जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिली तर काही दिवसामध्ये जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील। जास्वंदच्या झाडावरती बऱ्याच वेळा आपण पाहतो भरपूर कळ्या लागतात, मात्र ते उमलण्याच्या आधीच ह्या सुकून ह्या गळायला सुरुवात होते। त्याचबरोबर झाडावरची पाने देखील ही पिवळी होऊन गळतात, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होत नाही। तर या खताच्या वापरामुळे यासारख्या समस्या देखील ह्या कमी होण्यासाठीही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपण घरातील एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। ती वस्तू कोणती, त्याच्यापासून खत कसे तयार करायचे, तयार केलेल्या खताचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण जास्वंदच्या झाडावरती बऱ्याच वेळा ही पांढरा मावा ही कीड आपल्याला पाहायला मिळते, तर ती घालवण्यासाठी कोणते कीटकनाशक वापरायचे याची देखील आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या आपल्या जास्वंदच्या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी, झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला वेळोवेळी अदलून बदलून खते देणे हे आवश्यक असते, कारण जास्वंदचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे। झाडाला खते देण्याबरोबरच झाडाला आता उन्हाळ्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिळणे देखील हे आवश्यक असते। उन्हाळ्यामध्ये हे जास्वंदच्या झाडाला पाणी देताना हे नेहमी संध्याकाळच्या वेळी द्यावे, म्हणजे कुंडीमध्ये हा ओलावा हा टिकून राहतो। दुपारच्या वेळी हे झाडाला कधीही पाणी द्यायचे नाही, कारण उन्हामुळे आपल्या कुंडीतील माती ही गरम झालेली तापलेली असते आणि अशामध्ये जर आपण पाणी दिले तर जे पाणी आहे ते गरम होते आणि त्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर जास्वंदच्या झाडावरती तुम्ही पाहाल हे अशा प्रकारचा हा पांढरा मावा आपल्याला हा पाहायला मिळतो। तर अशा प्रकारची जर झाडावरती कीड लागली तरी देखील आपल्या झाडावरच्या ज्या लागलेल्या कळ्या आहेत त्या गळतात। तर त्यासाठी अधूनमधून हा नीमतेलचा देखील हा स्प्रे करावा, किंवा आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या लसणाच्या ज्या साली आहेत त्याच्यापासून पाणी तयार करून दिले तरी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तर आज आपण या झाडावरची कीड घालवण्यासाठी आपण या कांद्याच्या सालींचा हा वापर करणार आहोत। कांद्याच्या साली या जास्वंदच्या झाडासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत, कारण कांद्याच्या साली ह्या फक्त खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। कांद्याच्या सालीमध्ये हे आयर्न, झिंक, सल्फर, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याचा जर झाडांसाठी वापर केला तर झाडावरती भरपूर कळ्या व फुलेही लागतातच, पण फुलांचा आकार मोठा होऊन फुलाचा जो रंग आहे तो गडद होण्यासाठी देखील या साली अतिशय फायदेशीर अशा आहेत। तर या सालीपासून पाणी तयार करण्यासाठी ह्या ज्या कांद्याच्या साली आहेत त्या आपल्याला 2 दिवस या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। 2 दिवसानंतर अशा प्रकारे तुम्हाला पाण्याचा जो रंग आहे तो बदललेला दिसून येईल, म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे। आता हे जे सालीपासून तयार केलेले आपण पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, कारण या पाण्याचा आपण झाडावरती हा स्प्रे करणार आहोत। गाळून घेतल्यानंतर जेवढे पाणी तयार झालेले आहे त्याच्या अजून तेवढेच साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा आपण कीटकनाशक म्हणून वापर करणार आहोत। तयार झालेले जे पाणी आहे ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये हे भरून घ्यायचे आणि याचा झाडावरती आपल्याला संपूर्ण असा हा स्प्रे करायचा आहे। जर कीड जास्त असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा या पाण्याचा जर तुम्ही स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। कांद्याच्या सालीप्रमाणेच तुम्ही लसणाच्या सालीचे देखील अशा प्रकारे पाणी तयार करून त्याचा स्प्रे झाडावरती केला तरी देखील कीड ही निघून जाईल। आता आपण जास्वंदच्या झाडासाठी ही जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे हे इप्सम सॉल्ट आहे। इप्सम सॉल्ट देखील हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे। इप्सम सॉल्टमुळे आपल्या झाडावरची जी पिवळी झालेली पाने आहेत ती हिरवीगार होण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो। मात्र याचा वापर हा सारखा न करता महिन्यातून एकदा झाडाच्या आकारानुसार हा प्रमाणशीर करणे हे आवश्यक आहे, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची
शक्यता असते. तर आज आपण हे जे कांद्याच्या सालीपासून तयार केलेले पाणी आहे ते जर साधारण 1 ते 1.5 लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा हे इप्सम सॉल्ट हे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले जे कांद्याच्या सालीचे पाणी आणि इप्सम सॉल्ट आहे ते आपल्याला झाडाला खत म्हणून हे द्यायचे आहे. आता हे तयार झालेले जे खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलक्या हाताने हलवून मोकळी करायची, कारण जास्वंदच्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला असतात, त्यामुळे मुळांनाही नुकसान होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी करून नंतर जर तुम्ही खते दिली तर ती झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो. त्याचबरोबर अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची देखील ही वाढ चांगली होत असते.